सर्वांना नमस्कार. आज आपण कुलस्वामिनीची ओटी कशी भरावी याविषयी आपण माहिती घेणार आहोत. बघा, कुलस्वामिनीची ओटी भरण्यामागे खूप पवित्र आणि शुभ असा उद्देश असतो. कुलस्वामिनीची ओटी भरणे हा देवीच्या कृपेसाठी आणि आशीर्वादासाठी अत्यंत महत्त्वाचा कुलाचार आहे. हा अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जाणारा हिंदू धर्मातील शुभ संस्कार आहे. त्यामुळे घरात सुखशांती नांदते आणि माता कुलस्वामिनीची आपल्या घरावर कृपादृष्टी होते किंवा कृपा प्राप्त होते. त्याचप्रमाणे अखंड सौभाग्याचे वरदान या कुलस्वामिनीच्या कृपेने मिळत असते. ओटी म्हणजे आपले अस्तित्व आणि समर्पण. आपलं अस्तित्व आणि समर्पण देवीच्या चरणी अर्पण करणे असे मानले जाते. देवी ही आदिशक्ती आहे. तिची खणा नारळाने ओटी भरल्याने घरामध्ये लक्ष्मीचे आगमन होते. आपल्या घरातील अन्नाचा साठा किंवा धान्याचा साठा हा अखंड राहतो. घरामध्ये भरभराट होते, समृद्धी येते. आपण ओटी भरताना वापरले जाणारे जे तांदूळ आहेत ते विघ्न निवारक म्हणून मानले जातात. ओटीमध्ये देवीला वाहतो जे हळदी कुंकू ते सुद्धा सौभाग्याचं वरदान मानलं जातं. अखंड नारळ हा तर पूर्णत्वाचा प्रतीक आहे. त्यामुळे या वस्तूंच्या लहरींमधून वातावरणामध्ये सात्विकता निर्माण होते, पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि त्याचा लाभ त्या कुळातील सर्व व्यक्तींना प्राप्त होतो. आणि म्हणून काही घराण्यांचा कुलाचार हा मानला जातो. वर्षातून एकदा तरी आपण हा आपल्या घरामध्ये किंवा प्रत्यक्ष कुलस्वामिनीचं जिथे स्थान असेल तिथे जाऊन कुळाचार म्हणून जर आपण या कुलस्वामिनीची ओटी भरली तर आपल्याला खूपच त्याचे चांगले परिणाम जाणवतात. आता ओटी भरताना कोणकोणत्या वस्तू वापरायच्या, तर देवीला प्रिय असणाऱ्या वस्तू आपण वापरायच्या आहेत किंवा तिथे द्यायच्या, अर्पण करायच्या आहेत. तर प्रथम आपण देवीला वस्तू द्यायच्या आहेत. हिरव्या रंगाची साडी. बघा, इथे मी ठेवलेली आहे हिरव्या रंगाची साडी आहे. ही अशी हिरव्या रंगाची साडी घ्यायची आहे. त्यानंतर त्याला साजेसं मी पिवळ्या रंगाचं खण घेतलेलं आहे. आता हे हिरवा, पिवळा, केशरी आणि लाल या रंगापैकी देवीला कोणताही रंग घेतलात तरी चालणार आहे. पण माझ्याकडे हिरवा रंग मी आणलेला आहे. त्यावर पिवळ्या रंगाचं मी काय ठेवलेलं आहे, खण ठेवलेलं आहे. त्यानंतर हळदी कुंकू लागतो. हळद, पिंजर या वस्तू लागतात. त्यानंतर हिरव्या रंगाच्या बांगड्या घेतलेल्या आहेत. त्या हिरव्या रंगाच्या बांगड्या आहेत. एक आंबा आता सध्या आपल्याकडे उपलब्ध आहे म्हणून मी आंबा घेतलेला आहे. केळं घेतलेलं आहे पिवळ्या रंगाचं. अखंड एक नारळ घेतलेला आहे. दिसतो आहे तुम्हाला, हा अखंड एक असा नारळ घेतलेला आहे. त्यानंतर लेकूरवाळी हळकुंड
कुरवळे कुंडांचा सुद्धा आपल्याला उपयोग करायचा आहे. त्यानंतर घेतलेले आहेत 3 मुठी तांदूळ घेतलेले आहेत मी. 1 रुपयाचं नाणं घेतलेलं आहे आणि 1 अखंड सुपारी घेतलेली आहे. त्यानंतर तुम्ही गजरा वेणी घेतलीत तरीही चालणार आहेत. मी घेतलेले आहेत, माझ्याकडे आबोलीची मोठ्या प्रमाणात फुलं असतात, त्यामुळे मी अशी ही आबोलीची फुलं किंवा तुम्ही गजरा करून घेतलात तरीही चालणार आहे. आता देवीची जेव्हा आपण ओटी भरतो आहे, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, मुख्य 3 अवतार 9 दुर्गा आहेत त्यामुळे ती लक्ष्मीच आहे. मग ही लक्ष्मी समजून जी विष्णूला जे प्रिय आहे, तुलसीपत्र, तुलसीपान, ते सुद्धा आपण जे विष्णूची प्रिया तिला आपण अर्पण करायचं आहे. अशा प्रकारच्या ह्या वस्तू मी इथे घेतलेल्या आहेत. त्यानंतर तुम्ही एखाद्या वेळेला खडीसाखर, त्या अक्रोड, बदाम यासुद्धा वस्तू तुम्ही तुमच्याकडे जर उपलब्ध असतील तर तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आपल्याकडे ओटी भरण्यासाठी एखादं ताट असेल तर ताट घ्यावं. पितळी घ्या, तांब्याचं घ्या किंवा ताम्हण घ्या, चालणार आहे. तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते तुम्ही घेऊ शकता. स्टीलचं घेतलं तरीही चालणार आहे. त्यानंतर या सर्व वस्तू आपण काय करायच्या आहेत, एकत्र घ्यायच्या आहेत आणि या वस्तू देवीला आपण त्या अर्पण करायच्या आहेत. आता या वस्तू साडीवर सगळ्या वस्तू त्या ठेवायच्या, म्हणजे नारळ, अक्षदा, हळदी कुंकू, गजरा आणि ते सर्व ताट आपल्या हृदयाशी धरायचं आणि देवीला विनंती करायची. काय विनंती करायची की आई, तुझी जी मी काही वेडीवाकडी सेवा करते ती तू गोड मानून घे. तुझा कृपा आशीर्वाद माझ्या कुटुंबावर कायम राहू दे. तुझा वरदहस्त माझ्या कुटुंबावर कायम असू दे. मी जी काही तुझी मला जमेल तशी सेवा करीत आहे ती तुझ्या चरणांशी रुजू होऊ दे. माझ्या घरातील सर्व इडापिडा नष्ट होऊ दे. घरातील व्यक्तींच्या नोकरी व्यवसायात वृद्धी होऊ दे. मुलाबाळांची बुद्धिमत्ता सुधारू दे. त्याचप्रमाणे आम्हा सर्वांना निरोगी दीर्घायुष्य लाभू दे. आम्हा सर्वांना सुखी ठेव. कष्ट करण्यास बळ दे. सतत आमच्या पावलोपावली तू सोबत राहा. गरजूंना, आजारी व्यक्तींना मदत करण्यास आम्हाला प्रवृत्त कर. त्याचप्रमाणे पावलोपावली तू आमच्या सोबत राहून आमचं संरक्षण कर. आमच्या कामात, घामात, कष्टात सदैव विराजमान राहा. तुझं अस्तित्व आमच्या सतत सभोवताली आहे याची जाणीव आम्हाला राहिल्यामुळे आमच्या हातून कोणत्याच प्रकारच्या वाईट गोष्टी घडणार नाहीत आणि म्हणून तू सदैव आमच्या सभोवताली तुझं अस्तित्व आम्हाला जाणवून दे. असं विनम्रपणे देवीला विनंती करून या सर्व वस्तू देवीला आपण काय करायच्या आहेत, अर्पण करायच्या आहेत. देवीच्या पायाशी त्या वस्तू ठेवायच्या आणि ह्या सगळ्या वस्तू आपण देवीला अर्पण करायच्या आहेत. देवीला विनंती करायची आहे आणि देवीला नमस्कार घालून तिला आपण या माझ्या सेवेचा स्वीकार कर. मी जे काही तुझी आजची वेडीवाकडी सेवा केली ती गोड मानून घे. मला सदैव तुझी आठवण राहू दे. माझ्याकडून जर काही चुका घडत असतील तर मला क्षमा कर. माझ्याकडून अधिक तुझी सेवा घडू दे. सेवेत मला कधीही विसर पडू देऊ नको तुझ्या सेवेचा. अशा प्रकारे देवीला आपण काय करायचे आहे, विनंती करायची आहे आणि अशा प्रकारे सर्व
वस्तू देवीला आपण अर्पण करायच्या आहेत. आणि आपण देवीकडे आपलं मागणं सांगून झाल्यानंतर ही ओटी देवीच्या पुढ्यात आपण ठेवलेली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल, मग नंतर ह्या ओटीचं आपण काय करायचं? तर ही ओटी तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये देवीला नेऊन ठेवू शकता, किंवा तुमचं खरंच कुलदैवत जिथे आहे तिथे नेऊन ठेवू शकता, किंवा तुम्हीसुद्धा ह्या वस्तू जरी वापरल्यात तरी तुमचं भाग्यच म्हणावं लागेल. तर तुम्हीसुद्धा ह्या वस्तू वापरू शकता. त्याचप्रमाणे या वस्तू जर तुम्हाला तुमच्या खरोखर कुलस्वामिनीला नेऊन ठेवायच्या असतील, कारण प्रत्येकाची काही कुलस्वामिनी सोबत नसते, आपण नोकरीनिमित्त कामानिमित्त बाहेरगावी राहत असतो, मग अशावेळी काय करायचं? तर ती तशीच ओटी जी आहे ती व्यवस्थित तुम्ही जपून ठेवा. एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये बंद करून ती तुम्ही जपून ठेवू शकता. आणि जेव्हा तुम्ही कधी गावाला जाल त्यावेळेला तुम्ही ह्या वस्तू तुमच्या कुलस्वामिनीला अर्पण करू शकता, कुलस्वामिनीच्या पायाशी ठेवू शकता आणि तिचा कृपा आशीर्वाद घेऊ शकता. आता ही जी सेवा आहे ती अत्यंत महत्त्वाची सेवा आहे. वर्षातून एकदा करायला काहीच हरकत नाही. यामुळे आपल्याला चांगल्याच प्रकारे त्याचा लाभ होणार आहे. आपलं आयुष्य या कुलस्वामिनीच्या कृपेमुळे बदलणार आहे. सदैव तिचं अस्तित्व आपल्याला जाणवणार आहे. तिचा कृपा आशीर्वाद आपल्याला लाभणार आहे. ती सदैव आपल्यासोबत राहणार आहे. प्रत्येक पावलोपावली आपलं रक्षण करणार आहे आणि आपल्या कामात सदैव तिचं अस्तित्व ती आपल्याला जाणवून देणार आहे. घरामध्ये आपल्या शुभलहरी निर्माण करणार आहे. घरात सुख समृद्धी शांतता निर्माण करणार आहे. त्यामुळे वर्षातून एकदा आपल्या ह्या कुलस्वामिनीची आपण जर सेवा अशा प्रकारे केली तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. त्याचे चांगले बदल तुम्हाला जाणवतील. नक्कीच तुम्ही ही गोष्ट कराच. माझं म्हणणंच आहे की तुम्ही ती करावी आणि तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदावी. तुम्हाला तुमच्या कुलस्वामिनीचा कृपाशीर्वाद पाठबळ लाभावं. तुमच्या कामात ते सदैव उभी राहावी. सर्व आपल्या आयुष्यातील अडी अडचणी दूर व्हाव्यात. आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभावे आणि आपल्या प्रत्येक कामात ती पुढे येऊन आपलं काम सुरळीतपणे करावी. यासाठी आपण या कुलस्वामिनीची वर्षातून एकदा तरी नियमाने ओटी भरावी आणि आपलं आयुष्य सार्थकी लावावं असं मला वाटतं आहे. आणि तुम्ही हे नक्कीच कराल. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. कोणत्याही गोष्टी आपण ज्या करतो त्या वाया जात नाही. तुम्ही म्हणाल की ही अंधश्रद्धा आहे, तर ही अंधश्रद्धा नाही, श्रद्धा आहे. अंधश्रद्धा आणि श्रद्धा याच्यामध्ये फरक आहे. त्यामुळं श्रद्धा कोणती आणि अंधश्रद्धा कोणती तुम्ही तर सुजाण आहात. त्यामुळे त्याचा व्यवस्थित अभ्यास करा आणि आपल्या श्रद्धेवर विश्वास ठेवून जर तुम्ही आपल्या कुलस्वामिनीची आपल्या देवीची ओटी भरलीत, वर्षातून एकदा हा उपक्रम तुम्ही जरी एक सलग 3 वर्ष करून बघा. तुम्हाला याचा जर लाभ झाला तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि सतत ही देवी तुमच्या सोबत राहणार आहे. तुमच्याशी कुठल्या ना कुठल्या प्रकारे ती तुम्हाला जाणवून देईल की मी तुमच्यासोबत आहे म्हणून. आणि सतत तुमच्या कामात ती यश देणार आहे की अडीअडचणीच्या वेळेला तुम्हाला मार्ग सुचणार आहे. प्रसंग कोणताही असो त्यावेळेला तुम्हाला योग्य तुमची बुद्धिमत्ता चालणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि त्यासाठी आपल्या या कुलस्वामिनीचं मोठं पाठबळ आपल्या पाठीमागे असणं हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ती या गोष्टींचं आपल्याला पाठबळ असण्याशिवाय नुसता पैसा असून चालत नाही. तर तो योग्य मार्गाने त्याचा कसा विनियोग करावा हे आपल्याला आपल्या बुद्धिमत्तेवर कळून, तसंच जर आपली बुद्धिमत्ता चालली तरच आपण त्या पैशाचा योग्य प्रकारे विनियोग करणार आहोत. आणि म्हणून देवीचं पाठबळ, कुलस्वामिनीचं पाठबळ, परमेश्वराचं पाठबळ आपल्या जर पाठीशी असेल तर आपण प्रत्येक गोष्ट खंबीरपणे विश्वासाने ती तडीस नेऊ शकतो किंवा कुठलेही काम आपलं अडणार नाही. आपण ते काम अगदी जिकरीने करतो, विश्वासाने करतो आणि त्यामुळे आपण आपल्या कामामध्ये सफल होतो.
आपल्या कामात यश मिळतं. मग यासाठीच आपल्याला काय करायचं आहे, तर अशा ज्या कुळाचाराच्या गोष्टी असतील त्या पाळल्या पाहिजेत. त्याचं आपल्याला बंधन आहे, ते बंधन आपण न तोडता आपण ते जसं आपल्याला संस्कृतीने, भारतीय संस्कृतीने, हिंदू धर्माने हे एक व्रतच आपल्याला दिलेलं आहे आणि ते व्रत आपण काय केलं पाहिजे, करायला पाहिजे, विसरायचं नाही. आणि त्यामुळं आपल्याला आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडायला वेळ लागणार नाही. अशा प्रकारे कुलस्वामिनीची ओटी भरल्यानंतर आपल्याला कोणतेही त्याचे फायदे होतील आणि आपल्याला त्यापासून कशी मनःशांती मिळेल याविषयी मी आपणास मला जे माहीत आहे ते आपणास सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच तुम्हाला या गोष्टीचा फायदा होईल आणि ही गोष्ट आवडेल. मला कमेंट करून सांगा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.